नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 3 दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे 11, 12 आणि 13 ऑगस्ट 2026 या तारखेचा तर या कालावधीमध्ये वातावरणात अचानक मोठा बदल होऊन महाराष्ट्राच्यामध्ये पावसाची स्थिती ही मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि जोरदार वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी मध्यम हलका राहील तर काही भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज अचानक बघायला मिळणार आहे। सविस्तर अपडेट जाणून घेऊया, पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिक बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। चला तर जाणून घ्या आपल्याला अंदाज सविस्तरपणे। 11, 12 आणि 13 ऑगस्ट 2026 या कालावधीमध्ये महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता। अरबी समुद्रातून येणारे बाष्पयुक्त वारे महाराष्ट्राकडे मोठ्या प्रमाणात आर्द्रता आणत आहे, त्यामुळे महाराष्ट्रात पुढील 3 दिवसांमध्ये पावसासाठी पोषक वातावरण सक्रिय होत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये 11, 12 आणि 13 ऑगस्ट 2026 या तारखेचा महाराष्ट्राचा सविस्तर अंदाज जाणून घेऊया। तर या पावसाची स्थिती मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह या पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। तर कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर अधिक असणार आहे सविस्तर माहिती जाणून घेऊया। मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया। तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून। तर दक्षिण भारताकडे पावसाची स्थिती केरळच्या दक्षिणेकडे मध्यम स्वरूपात राहील, कर्नाटक, गोवा राज्याकडे मध्यम ते जोरदार पावसाची स्थिती। तर तमिळनाडू, तेलंगणा, कर्नाटक, आंध्र प्रदेश ठिकठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज पुढील 3 दिवसात राहील। भारताच्या पूर्वेकडे जगदलपूर, विशाखापट्टणम, रामगुंडम मध्यम हलका राहील। भुवनेश्वर आणि राऊरकेला मुसळधार स्वरूपात राहील। कोलकाता इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। तसे महाराष्ट्रातही ठिकठिकाणी पावसाचा अंदाज वादळी वाऱ्यासह बघायला मिळणार आहे। सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून। तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया। तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पावसाची स्थिती पुढील 3 दिवसामध्ये सावंतवाडी, अंबोली, चांदगड, रामगड, अलोणा, बेडशी जोरदार पावसाचा अंदाज राहील। कर्नाटक राज्याचा परिसर बाची, बेळगाव, राणाकुंडे, धामणे, नेटुरगुंजी मध्यम स्वरूपात राहील। गोवा राज्याचा परिसर मडगाव, कुचकोडे, साईगाव, कास्टोल रॉक, तिक्सा तसेच पणजी, वास्कोद गामा या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील। वेंगुर्ला, महापण, कुडलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे। तसेच कडेगाव, पटेगाव, कणकवली, वैगणी, पुईपकासल मुसळधार पावसाचा अंदाज राहील। रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणकेश्वर, विजयदुर्ग, वडापेठ, पूर्णागड, रत्नागिरी, नेरवा, मुलगुण जोरदार पावसाचा अंदाज राहील। खारेपटण, गगनबावडा, राजापुरे पटण, लांजा, बेलकर, सक्रापा, संगमेश्वर इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। कोल्हापूर जिल्ह्याकडे मलकापूर, कोकरोड, परोळा, संगरूळ मध्यम स्वरूपात राहील। किनी, कोडाली, ज्योतिबील हलका पाऊस राहील। कोल्हापूर, इचलकरंजी इकडे हलक्या सरींचा अंदाज राहील। इस्पोर्ली, कागल, जैनवाडी, निपाणी, बिद्री, मुरगोट, कापसी इकडे मध्यम स्वरूपात राहील। अजरा, नेसरी, अड्डाला मध्यम पावसाचा अंदाज आहे। सांगली जिल्ह्याकडे गोकाक, अलकंगले हलका पाऊस राहील। चिकोडी, रायबा, खेडकल आणि शिरगोपी, कोडाची हलक्या सरींचा अंदाज राहील। इचलकरंजी, शिरळई ढगाळ वातावरण, अधूनमधून हलका पाऊस राहील। सांगली, मालगाव, तासगाव, अष्टा हलका मध्यम राहील। मंगसुळी, अथनी, अडाली, तेलसंग, जळकाटी, किरंगी, दाखलपूर, बिलर्जत या बऱ्याच ठिकाणी मध्यम हलक्या पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। तसेच सोलापूर जिल्ह्याकडे घेडी, चिंके, सांगोळी मध्यम हलका राहील। आटपाडी, दिघाची, मसवड हलक्या सरींचा अंदाज राहील। मौद, बुद्रुक, भालवानी इकडे हलका मध्यम राहील। अकलूट, मांजरस, बराड, शिंगणापूर इकडे मध्यम हलका राहील। बारामती, लसुंबे हलक्या सरींचा अंदाज बघायला मिळणार आहे। भालवानी, मौद, बुद्रुक, पंढरपूर मध्यम स्वरूपात राहील। मंगळवेढा, मारवाडे इकडे मध्यम स्वरूपात राहील। कुरुबिलाटी, सोलापूर, जामगाव, मंगरुळी, मंद्रुप इकडे हलका मध्यम राहील। वलसंग, अक्कलकोट, सल्लागर, वडगरी, अलोत, तुगाव, जनमगोटाला मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे। आणि उत्तर भागामध्ये अरणगाव, कुरुरवाडी, वांगी, केरण, खोंडेस, सेल्सियस, बिगवन, केटर, बेगॉन रोड या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। अहिल्यानगरच्या भागामध्ये करमाळा, जळगाव इकडे मध्यम हलका राहील। जामखेड, काडाष्टलाई मध्यम पावसाचा अंदाज राहील। आणि आष्टी, काडा, अंबळनेर हलका राहील। राळेगाव, सुरेगाव, पारनेसुपे हलक्या सरींचा अंदाज राहील। आले आणि टाकेडोकेश्वर, आळकोटी हलका पाऊस बघायला मिळणार आहे। अहिल्यानगर, कुडगाव, धनगरवाडी,
बगूर पातळी हलका मध्यम पाऊस राहील। माका, वांबोरी आणि गुडेगाव, बनास, निवासा, श्रीरामपूर तालुका बन, आश्वी, लोणी, वरवंडी, घारगाव, मांडवे हलक्या सरींचा अंदाज राहील। शिर्डी, पुलतांबा, कोपरगावला बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळणार आहे। तर पुणे जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज गरवाडी, जुन्नर, ओतूर, कोटाली मध्यम जोरदार स्वरूपात राहील। नारायणगाव, वाडा, मांजरलाई मध्यम स्वरूपात राहील आणि मलठण, पाबल, शिरूर, भांबर्डे, नार्वे, बोरी, शिक्रापूर, राऊ या बऱ्याच ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज राहील। वाघोली, लोणी, कालभोर लगतचा परिसर, मारगाव, जेजुरी, दौंड, पडेगाव, श्रीगोंदा आणि कर्जत, कुलधरण, पडेगाव या बऱ्याच ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज राहील। खेटवल्ले, शिवापूर, दायरी, पुणे, पुनावले जोरदार पावसाचा अंदाज राहील। तसेच घाटमाथ्याकडे पावसाचा अंदाज आणि रायगड जिल्ह्याकडे पावसाची स्थिती बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात राहील। मात्र पावसाची स्थिती पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये लवासा, जिटे, सोनगर, आंबे, कळवण, टाला, इंदापूर जोरदार स्वरूपात राहील आणि सातारा जिल्ह्याचा परिसर लोणार, नांदल, फलटण आणि बारामती, लसुंबे, बराड इकडे मध्यम हलका राहील। देवराव, मोलदी, सल, सातारा, कोरेगाव आणि रहिमतपूर, औंध, वडोज, नेंदाल, दहिवाडी हलका मध्यम पाऊस बऱ्याच ठिकाणी राहील। ओमराज, कराड, कडेगाव, विटा आणि रामपूर, पलूस, तासगाव, मेढा, उडाले मध्यम स्वरूपात राहील आणि सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडे जोर जास्त राहील। कोयना, पटण, अरळ, अरवडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे। संगमेश्वर, रत्नागिरी, नेरवा, मुलगुण, हेडवी, गुहागर इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। लोटे, चिपळूण, खेड, चाकदेव, दापोली, पाचपाणी, कलसीत, मंधनघर, महाबळेश्वर इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील। गोरेगाव, महाड, वर्धनलाई जोरदार स्वरूपात राहील। पुणे जिल्ह्याच्या पश्चिमेकडे किनारपट्टीचा परिसर, मोरज, जिंजरा, कलसीत, रोहा, नागोठणा जोरदार पावसाचा अंदाज राहील। रायगड जिल्ह्याकडे सोंडी, अलिबाग, पेंच, खोपोली, कामशेतलाई जोरदार स्वरूपात राहील। मुंबई, नवी मुंबई, उरणलाई जोरदार स्वरूपात राहील। कर्जत, कुसर, पेठ, आंबेगाव, मुरबाड जोरदार पावसाचा अंदाज राहील। ठाणे, कल्याण, मिराभाईंदर, भिवंडी, वसई, विरार मध्यम स्वरूपात राहील। घाटमाथ्याकडे जोर अधिक राहील। शिवाले, वैशा, अक्रे, खोटाले, राजूर, सम्राट, गुंडा, इगतपुरी, मुनगवाडीवरे जोरदार पावसाचा अंदाज राहील। सपाले, गोडमाल, वाडा, पालघर, बिसर, वाणीगाव, कासाकरोड या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील। नाशिक जिल्ह्याकडे शमशेरपूर, तिरडे, डुबरे, पांडुर्ली, नाशिक मध्यम स्वरूपात राहील। निफाड, लासलगाव, पाटोदा, कोपरगाव, शिर्डी, पिलतांबा, येवला, कोसमाडी, ममदापूर या बऱ्याच ठिकाणी अधूनमधून हलक्या सरींचा अंदाज राहील। जोपूल, वणी, डोडांबे आणि कळवणलाई हलका मध्यम राहील। नंदुरबार जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा ताराबाद, चिंचली, चोरवड, आंबली, कोकसाने, विसरवाडी, पाणेगाव मध्यम हलक्या स्वरूपात राहील। बोरचाक, दोनोरा, नंदुरबार, खरपाली, शहादा, तलोडा, अक्कलगाव या भागातही मध्यम स्वरूपात राहील। धुळे जिल्ह्याकडे असोल, मालगाव, बरोळा, बलाने, वाडबिके, सांगली, सुले, जैतपूर, गोडी, साले, जापोरे, नांदराणे, चिमटाणे मध्यम हलक्या स्वरूपात राहील। कापडणे, नवारी, अंजंग, धुळे, अरबी, बकरूड इकडे मध्यम हलका राहील। जळगाव जिल्ह्याकडे चोपडा, अव्वाड, आडगाव, हिरापुरा, यावल, फैजपूर, पोलीस स्टेशन मध्यम स्वरूपात राहील। जळगाव, वसाळ, उडाली, मुक्ताईनगरलाई मध्यम हलका राहील। धरणगाव, एरंडळ हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। बडको, बाजारा, पाऊस, जामनेलाई मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। आणि मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये मुंबई, चाळीसगाव, सायगाव, अंबाला, कन्नड, हतनूर, पिशोर मध्यम स्वरूपात राहील। एळपा, देवगाव, फुलंब्री, विरामगावलाई हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे। तालवड, ममदापूर, येवला हलक्या सरींचा अंदाज राहील। श्री छत्रपती संभाजीनगर, संसी, पिंपरी, लिंबेजळगाव, बिडकीन, काचूड, पाचूड, काकीपाल, पैठण या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळणार आहे। अमरापूर, हंसापूर, बलम टाकलेल्या हलका राहील। जालना जिल्ह्याकडे मंगळूराम, छोटा हलका मध्यम राहील। तानवाडी, पानवाडी, ईश्वरनगर आणि गोलापांगरी मध्यम स्वरूपात राहील। जालना, देऊळगाव राजा, जाफराबाद, सम्राटनगर, सिल्लोड, बोकरदान मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। बीड जिल्ह्याकडे गेवराई, उम्हापूर, मांजलगाव, वडवणी, तळेगाव, शिरसोळ, सोनपेठलाई मध्यम स्वरूपात राहील। येलम, चौसाला, दारुकेडलाई मध्यम स्वरूपात राहील। परळी, अंबेजोगाई, घाटनांदुरा, राणीसगाव, अहमदपूरलाई मध्यम स्वरूपात राहील। कळंबमासा, तारकेटबोम, धाराशिवमध्ये पात्रूड, कडा मध्यम स्वरूपात राहील। एडशी, पेठ, कामेगाव, बेंबली, धाराशिव, वैरभंग, पाणेगाव, बार्शी मध्यम स्वरूपात राहील। आणि लातूर जिल्ह्याकडे पोकडा, रेणापूर, मुरुड, घाटेगाव, लातूर, चिंचोट, औसा, श्रांतपाल मध्यम स्वरूपात राहील। पटणजी, किल्लानी, निलंगणा हे हलका पाऊस राहील। उमरगा, गोटाला हलक्या मध्यम सरींचा अंदाज राहील। औरत, शहाजनी, हलसी, बालकी, बीदर, उदगीर, मुरकी, रावणकोला हलका मध्यम राहील। हाणेगाव, जकाल मध्यम स्वरूपात राहील। देगलूर, रुद्रला हलका पाऊस राहील। परभणी जिल्ह्याकडे मोकेड, नरशी, कवटा, लोहा, वजू, गंगाखेड, पालम मध्यम हलक्या सरींचा अंदाज राहील। परभणी, जारी, बोरी, जंतुरलाई मध्यम स्वरूपात राहील। परतूर, मट्टा, सेलू, अष्टी, पाथरी हलक्या सरींचा अंदाज राहील। नांदेड वाघाला या जिल्ह्याकडे बसमत, अद्रापूर, तमसा, भोकर, नांदेड वाघाला मध्यम हलक्या सरींचा अंदाज राहील।
पेठुंबरी कोंडलवाडी धर्माबदले हलका पाऊस राहील. बैसना शिवानी जोलीला मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे. हिंगोली जिल्ह्याकडे हिंगोली औंध कळमनुरीला हलका पाऊस राहील. महागाव माऊरला मध्यम स्वरूपात राहील. तसेच वाशिम जिल्ह्याकडे वाशिम रिथाड आणि मालेगाव परतूर महसूल मध्यम स्वरूपात राहील. विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव जयपूर रिसोद लोणी लोणार बीबी मेहकर डोंगर जोरदार स्वरूपात राहील. बुदनापूर घाटबोरी चिखली केळवळ बुलढाणा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील. मोठाला पिंपरी गव्हाली खामगाव शेवगाव दिघी नांदुर्णा दासराखेड जोरदार पावसाचा अंदाज राहील. अकोला जिल्ह्याकडे जळगाव जमत पलसी हिरवाखेड मध्यम स्वरूपात राहील. अंदुर्णा पातुर्णा अकोट मध्यम स्वरूपात राहील. अकोला बुरगावंजू गोरेगाव आळंदा खामगाव शेवगाव बाळापूर मध्यम स्वरूपात राहील. अमरावती जिल्ह्याकडे मूर्तिजापूर दर्यापूरला मध्यम पावसाचा अंदाज आहे. असेगाव अंजनगाव सोजी हलका राहील. चिखलदरा सालदानीला मध्यम स्वरूपात राहील. अचलपूर चांदूर बाजार मोर्शीला मध्यम पावसाचा अंदाज आहे. अमरावती बडनेरा मोजारी हलका पाऊस राहील. चांदूर धामणगाव रेल्वे धामणगाव पुलेगाव बाबुलगाव आणि नांदगाव खंडेश्वर हलका पाऊस राहील. यवतमाळ जिल्ह्याकडे कलाम जामुळा राळेगाव दुर्ग पिंपरी हलका राहील. यवतमाळ नेर लाटके धारवा मध्यम स्वरूपात राहील. रुई जवई अनिद्या आणि साक्री चोंडी पुसद खंडाळा मध्यम स्वरूपात राहील. आणि घाटांची करंजी पांढरकवडा पेंडारी पटणबुरी मध्यम स्वरूपात राहील. वर्धा जिल्ह्याकडे वाडकी पुणे वडनेर हिंगणघाट हलक्या पावसाचा अंदाज आहे. देवळी कोल्हापूर वर्धा जामणी तुळजापूर बारबडी हलका राहील. आर्वी वडोणा लाडगड इकडे हलका पाऊस राहील. पुरकोकटी दतीवाडा कोडाली इकडे हलका पाऊस राहील. नागपूर जिल्ह्याकडे नागपूर हिंगणा कामठी वाघोली पार्श्वनी उमरी सावनेर बडेगाव बिचवा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील. आणि भंडारा जिल्ह्याकडे भंडारा वर्दी धर्मापुरी असोली कंधारी अकोला घोटी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज. विजांच्या कडकडाटासह राहील. लखनी साकोली संग्रहालयाला हलका राहील. अडेल गोतंगाव ओमरेड पावणी भिवापूरला बहुतांश ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज बघायला मिळणार आहे. चंद्रपूर जिल्ह्याकडे चिमूर ब्रह्मपुरीला हलका पाऊस राहील. मोरली कोटवाडा आणि वरोरा वनी कार्यालय मध्यम हलक्या सरींचा अंदाज राहील. आणि चंद्रपूर गोगस रोड आणि बल्लापूर गजवाली सोनापूर शिरपूर ढगाळ वातावरण पावसाचा जोर फारसा नाही. गडचिरोली जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा एटापल्ली मोलचेरा आष्टी हलका मध्यम राहील. चामर्शी गोटलाई मध्यम हलका राहील. मोल सावली राजोळी वलनी सिंदेवाई गडचिरोली मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे. गिरवाडा पाराकोटलाई मध्यम स्वरूपात राहील. कापसी पंकजूनला हलक्या सरींचा अंदाज. धनरा मोरमगाव चिरमुरा नाटीचौक मालवेरा मध्यम स्वरूपात राहील. चिरमुरा अरमोरी देसिंगदी घोरी इकडे हलक्या सरींचा अंदाज बघायला मिळणार आहे. कुरखेडा बालीटोला आणि मार्कासा चिंचघर कोलेगाव मध्यम स्वरूपात राहील. देवरीलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे. गोंदिया जिल्ह्याकडे बहुतांश ठिकाणी जोर मध्यम ते जोरदार स्वरूपात राहील. साक्रीटोळा लांजी गोरेगाव गोंदिया मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील. आणि तुमसा तिळा सांगझरी गोबरबाई नेपाळी डोंगरी वारासेवणी बालाघाट रांजेगाव या बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाजा विजांच्या कडकडाटासह बघायला मिळणार आहे. तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा. आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेलआयकॉन बटन नक्कीच दाबा. त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार. भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार, बाय बाय.